So this is how my regular makeup looks like. ग्लोई, ड्यूई, खूप छान फिनिश देणारा, 6 ते 8 तास असाच राहणारा, येट खूप जास्त अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज करून केलेला मेकअप. हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. दिस इज ऑनेस्टली व्हॉट आय यूज इन डे टू डे लाईफ. 2,000-3,000चे प्रोडक्ट आपल्याला परवडत नाही जर ते ब्रायडल वगैरे किंवा कुठल्या फंक्शन्समध्ये आपण जात आहे जिथे आपल्याला खूप वेळ मेकअप पाहिजे तेव्हा आपण ते प्रोडक्ट वापरू शकतो. पण डे टू डे ऑफिस, ट्युशन, जर तुम्ही गृहिणी असणार वापरासाठी कुठले प्रोडक्ट्स खूप जास्त बजेट फ्रेंडली, जे तुमचं पॉकेट बर्न नाही करणार आणि तुम्ही वेगवेगळे लुक्स ट्राय करू शकणार, असे मी ऑप्शन्स घेऊन आली आहे. सो चला व्हिडिओ सुरू करूया. सो मेकअपची सगळ्यात पहिली स्टेप असते प्रायमर, आणि प्रायमर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमची ऑइली, ऍक्टिव्ह प्रोन स्किन असेल किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्याच्यासाठी प्रायमर हे खूप महत्वाचं असते. पहिले स्किन केअर करून घ्या, छान मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वगैरे लावायचं असेल, डे मेकअप लुक असेल तर ते लावा. त्याच्यानंतर प्रायमरसाठी बजेट फ्रेंडली ऑप्शन माझ्या हा रेनेचा एव्हरीडे मॅटिफाईंग प्रायमर आणि हा पोअर मिनिमायझर इनसाइडचा प्रायमर हा रेनेचा. हे दोन्ही खूप बजेटमधले प्रायमर्स आहेत. जर याच्यावर सेल असेल तर खूप स्वस्तात भेटतात. हा 10 ml आणि हा 30 ml. 30 ml हा 199 200 च्या रेंजमध्ये आहे आणि हा 89 to 90 रुपीज मध्ये. जर याच्यावर सेल असला तर हे आणखीही स्वस्तात तुम्हाला भेटू शकतात. जेव्हा मिंत्रावर किंवा नायकावर कुठेही सेल असला किंवा आजकाल तर ब्लिंकिट आणि झेप्टोला पण हे अवेलेबल असतात, सो तुम्ही तिथूनही घेऊ शकता. एव्हरीडे साठी हे प्रायमर एकदम बेस्ट आहेत. खूप लाईट आहेत, पोअर्स छान क्लोज करून देतात तुमच्या स्किनवरचे आणि तुम्हाला मेकअप करायला एक छान फ्लॉलेस बेस भेटतो. बेस रेडी झाल्यावर मी वापरते करेक्टर. तर हे आहे इनसाइडचं प्रो कन्सिलर करेक्टर पॅलेट. हे खरंच खूप अंडररेटेड प्रोडक्ट आहे. यात डिफरंट डिफरंट शेड्स आहेत. यातला जो ग्रीन कलर असतो तो तुम्ही करेक्शनसाठी वापरू शकता. जसं मला इथे पिंपल आहे, सो मी याच्यावर आणि अगदी थोडं प्रोडक्ट लावायचं आणि तुमचं काम होऊन जातं. इथे मी लावणार. त्याच्यानंतर इथे जिथे मला पिंपल आहेत आणि रेडनेस वाटतोय की जे कव्हर झालं पाहिजे, जे दिसायला नको आपल्याला, तिथे लावायचं आणि थोडंसं याला 10-20 सेकंड्स पर्यंत मेल्ट होऊ जायचं स्किनमध्ये. त्याच्यानंतर त्याला डॅब डॅब करून प्रेस करायचं. पॅलेट मला खूप स्वस्तात 200 to 300च्या रेंजमध्ये भेटून जातं कोणालाही, आणि मला पण हे सेलमध्ये अगदी स्वस्तात भेटलेलं आहे. तसंच तुम्ही बघू शकता की आणि करेक्शन छान होते. स्पॉट्स, जिथे जिथे फ्लॅटनेस आहे तो रिड्यूस होतो. आणि डेली यूज साठी जर तुम्ही असं मेकअप करत असणार तर हे एक खूप अफोर्डेबल ऑप्शन आहे. झाल्यानंतर लावतो ते म्हणजे कन्सिलर. सो कन्सिलर मध्ये मी हे इनसाइडचं कन्सिलर ज्याने आपण करेक्शन केलं ते, किंवा माझ्याकडे हे एक फॉरेवर 52चं कन्सिलर आहे. हे शेड 003 मध्ये आहे आणि हे डेली लाईफ कन्सिलर आहे. हे कम्प्लीट कव्हरेज कन्सिलर आहे. पण मला हलकं कव्हरेज पाहिजे असते तेव्हा मी हे कन्सिलर वापरते. तो जिथे जिथे अंडर आईज आहे की मला पाहिजे थोडंसं तिथे लाईट झाला पाहिजे तो पोर्शन, तिथे मी हे थोडंसं कन्सिलर वापरते. आणि जिथे आपण ग्रीन नी स्पॉट करेक्शन केलं आहे तिथे तिथे आपण कन्सिलरनी त्याला प्रॉपर कलर करेक्शन करून घेऊ, म्हणजे ते इव्हन टोन दिसेल आणि फाउंडेशन लावल्यावर ते पॅची नाही झालं पाहिजे. सो मला डोळ्याच्या खाली फारसं काळं नाही आहे म्हणून मी कन्सिलरनीच ते हाईड करते. जर तुमच्या डोळ्याखाली जास्त काळं असेल तर तुम्ही थोडंसं ऑरेंज करेक्टर लावून त्याच्यावर कन्सिलरनी ब्रश करा. आपल्याला डाग होते स्किनवर ते सगळे लपले आहेत. त्याच्यावर आपण लावणार ते म्हणजे फाउंडेशन. फाउंडेशनसाठी मी हे फाउंडेशन वापरते, मेबेलिन फिट मी इन द शेड 128 वॉर्म न्यूड. आणि माझ्याकडे हे इतके सारे मी संपवलेले आहेत आतापर्यंत. हे माझं नवीन आहे, मी अजून पॅकेजिंग पण नाही उघडलं. हे 2 मी संपवलेले आहेत आतापर्यंत. सो तुम्ही विचार करू शकता हे किती छान फाउंडेशन असेल. डेली यूजसाठी खूप अफोर्डेबल आणि लॉंग वेअर ज्याला आपण ठेवू शकतो खूप टाइम पर्यंत. आपल्या स्किनवर जास्त ड्राय नाही फील होत, मॅट आणि पोरलेस इफेक्ट देतो जो स्किनला, असा हा एव्हरीडे यूजसाठी अंडर 300 रुपीजचा फाउंडेशन आहे. तुम्ही ऑफिसला वगैरे पण हा फाउंडेशन लावू शकता. फ्लॉलेस लुक आलेला आहे, एव्हरीडे कम्फर्टेबल लुक. लास्ट
मध्ये मी 2 प्रोडक्ट शेअर करणार आहे आणि सगळ्यात जास्त अफोर्डेबल प्रोडक्ट जे मला खूप 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 जास्त आवडते आणि याच्यापेक्षा स्वस्त मी आतापर्यंत कुठला प्रोडक्ट नाही पाहिलाय ते म्हणजे हे रेनेचं हे 10 लिपस्टिक्सचं पॅलेट हे 750 रुपीजला येतं. यात सगळे डार्क, न्यूड, पिंक, लाईट पिंक, ऑरेंज सगळे 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 शेड्स आहेत आणि लिटरली हे एव्हरी स्किन टाईपला किंवा सगळ्यांना युजफुल असणारे असे शेड्स आहेत. हा इतकासा हा लिपस्टिक येतो. हा खूप लहान नाही आहे आणि खूप मोठा नाही आहे कारण आपण लिपस्टिक ॲज सच खूप जास्त लावत नाही. म्हणून एवढा इनफ आहे आणि डिफरंट टाईपचे याच्यात शेड आहे म्हणून हा खूप कम्फर्टेबल पण आहे. लाईट वेट फॉर्म्युला आणि इझी टू वेअर लॉंग वेअर साठी खूप छान आहे. दिस इज नॉट अबाउट ग्लॅमर, दिस इज अबाउट रिअल टॉक. आणि तुम्हाला जरी हे प्रोडक्ट्स आवडले नाही आवडले तरी तुमचे कोणते प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही वापरता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आणखी कुठल्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील माझ्या चॅनलवर ते मला सांगा. दिस वॉज ऑनेस्टली क्रिएटेड व्हिडिओ व्हॉट प्रोडक्ट्स आय यूज. सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग.